चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आणि सेकंदानं वाचलो होतो. परकीय व्यावसायिकांच्या आक्रमणातून आपल्या स्थानिक छोट्या मोठ्या बाजारपेठेवर होणारे वाईट परिणाम यावर एका प्रोजेक्टसाठी फेरीवाले आणि छोटे दुकानदार शूट करत होतो. दिवसभर भटकंती करायची, शूट करायचं आणि संध्याकाळी स्टुडिओत येऊन सहकाऱ्यांबरोबर चर्चा करायची, असा काही दिवस दिनक्रम चालू होता. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, जवळपासचे ग्रामीण भाग फिरून जवळजवळ सगळे विषय शूट करून झाले होते आणि त्या दिवशी एक नवीन विषय चर्चेत आला. मुंबईत फुटपाथवर पुस्तक विक्रेते असतात, ते राहून जातील बघ. जवळच असल्याने ताबडतोब बाहेर पडलो. 20व्या मिनिटाला सुरुवात झाली. क्लिक क्लिक आणि डावीकडून उजवीकडे खांद्यावर एक रांगडा हात आला. मागे पाहिलं. तो माणूस हसला. मी सुद्धा गलितगात्र हसलो. कारण होतं तिथलं वातावरण. फोटोग्राफीला विरोध हा नेहमीचा अनुभव, पण मिळालेली संधी क्षणाचाही वेळ न दवडता साधून क्लिक करायचं असतं. क्लिकच्या नादात त्या दिवशीचं तिथलं सुन्न वातावरण लक्षात आलं नाही. किस लिए? घोगरा पण अस्सल मराठी आवाज. काय झालं? मराठीतून विचारायची अशी संधी कधी सोडली नाही. मराठी आहेस का? एव्हाना मुठी आवळत 4 जण भोवती जमा झाले होते. एकाने शर्टाच्या बाह्यावर सरकवल्या. हा उतावळा बहुतेक. कशासाठी फोटो काढताय राव? हायसं वाटलं. मुंबईत समोरून अनपेक्षित असं मराठी ऐकलं की हायसं वाटतं. एका प्रोजेक्टसाठी फोटो काढतोय. मी स्वतंत्र काम करतो. हे फोटो वृत्तपत्रासाठी नसल्याची त्याला खात्री पटली. त्याने सहकाऱ्यांना मागे सारलं. काय हाय ना साहेब? बहुधा विचार बदलले होते आमच्या बाबतीत. आत्ताच एका फोटोग्राफरला इथं धुतला. हे बघा. जवळच्या झाडाखाली नेऊन त्याने सांडलेलं रक्त दाखवलं. आमचीच माणसं पोलिसासंग गेलीत त्याला घेऊन हॉस्पिटलात. साधारण अर्ध्या तासापूर्वी ती घटना घडली होती त्याने सांगितलं. तरी मी ह्यांना म्हणलंच, थांबा, ह्यांना काय बी माहीत नाही, कुणी बी हात वर करू नका. अंगावर सर्रकन काटा आला. सेकंदानं वाचलो होतो. त्या फोटोग्राफरला मारल्यानंतरची बातमी कव्हर करायला आलेलो असं वाटलो मी त्यांना. म्हणून बाकीच्यांनी बाह्या सरसावल्या होत्या, पण म्होरक्या म्हणाला, थांबा, बहुधा याला काही माहीत नाही म्हणून हा धाडस करतोय. आणि सेकंदानं वाचलो होतो. 4च दिवस झाले. काहीतरी उलटसुलट छापून आणलं होतं त्यानं इंग्लिश पेपरात. हे बघा. त्यानं पेपर दाखवला. आमचं बी पोट आहे साहेब. तो नरमला होता. अरे मी सुद्धा पोटासाठीच आणि विशेष म्हणजे तुमच्यासाठी काम करतोय. परकीय व्यावसायिकांच्या आक्रमणाच्या प्रोजेक्टबद्दल मी त्यांना माहिती दिली. त्यानंतर त्याने स्वतः सोबत राहून पसरलेल्या स्टॉलचे फोटो काढून दिले. पुढल्या 10 मिनिटात त्यांच्यासोबत एक मस्त कटिंग मारून निघालो. माणसंच होती ती सुद्धा. धन्यवाद.